पाहुण्याच्या ओळखी करून देतो. माननीय चेतनजी राऊत सर यांचे वडील, यांचं नाव होतं गजबल माळी. गजबल माळी हे महाराष्ट्रातले थोर लेखक होते, फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांचे चिरंजीव आहे चेतन राऊत, हे नाव माहीत असल्या प्रचलित असल्यामुळं त्यांचा आणि गजबल माळीचा काही संबंध लोकांना माहीत होत नाही, पण प्रत्यक्ष गजबल माळीचे ते चिरंजीव आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजमुद्रा नावाचं एक ऑफसेट आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात किमती मशीन किंवा मराठवाड्यात तर महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रात सगळ्यात किमती मशीन जिची किंमत करोडमध्ये असते अशी प्रिंटिंगची मशीन असलेली एकमेव ऑफसेट म्हणजे राजमुद्रा ऑफसेट. त्याच्यामध्ये आज आपल्यासमोर मसीहाचे अध्यक्ष या नात्याने ते उपस्थित आहेत. ते प्रिंटिंगचे ऑफसेट प्रिंटिंग करणारे माणूस म्हणून नाही, ते उद्योजक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. अशी व्यक्ती आज आपल्याला पाहुणे म्हणून आपली माझे ते जुने मित्र आहेत. दुसरी गोष्ट अशी की मी एक 4 वर्ष अभ्यास करून पुस्तक केलं होतं. त्या पुस्तकाची प्रस्तावना माननीय गजबल माळी सरांनी दिलेली आहे आणि त्याच्या शेवटच्या पानावरचं जे समारोप असतो मनप्रश्न म्हणतात त्यावर नागो महानोर यांचं मनोगत होतं. अशी 2 माणसं मला माझ्या पुस्तकाला लाभलेली आहेत. त्याचे चिरंजीव येण्यासाठी आमचा फार जुना संबंध आहे. आता आपल्यासमोर दुसरे पाहुणे आहेत माननीय दुष्यंतजी आठवले. दुष्यंत हे महाभारताचं पात्र आहे. तुम्हाला माहीत असेल तर दुष्यंत हे नाव महाभारतात तुम्ही अनेक वेळा ऐकतो आणि आज साक्षात ते दुष्यंत आपल्यासमोर उपस्थित आहे. आपल्या कॅम्पसमध्ये मागे जो चित्रपटाचं शूटिंग झालं त्यामध्ये शहराचे पोलीस कमिशनर म्हणून ते उपस्थित होते. आणि त्याचा दुसरा परिचय नांदेड जिल्ह्यातल्या अतिशय छोट्याशा एका खेड्यातला हा मुलगा आहे, अतिशय गरिबीतला. आणि आज त्याची इंडस्ट्री जर तुम्ही पाहिली तर अगदी तुम्हाला असं वाटेल की फार छोटी इंडस्ट्री आहे, पण त्याचा नफा खूप मोठा आहे. युनिक प्रोडक्ट निर्मिती करणारा माणूस आहे. एक इंडस्ट्री खूप मोठी असली म्हणजे फार मोठा माणूस असतो असा त्याचा अर्थ नाही. छोट्याशा जागेत युनिक प्रोडक्ट निर्माण करणारा माणूस म्हणजे दुष्यंत आठवले. आणि दुसरी ओळख त्यांचं एक पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये त्यांनी स्वतः आणून दिलेलं आहे. सक्सेसफुल स्टोरीज वाचण्याचा त्याला छंद असतो. ती माणसं अशा पुस्तकांचा शोध घेत असतात. तर हे पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये आहे. नाव बघा किती छान आहे, आठवले विथ 8 वलये. आठवले विथ 8 वलये नावात आहे तर ते हे व्यासपीठ आहे. तर यानंतर कृपा करून जे तुम्हाला लिहायचंय ते अतिशय चांगल्या कागदावर लिहा. तुमचं स्वतःचं नाव, स्वतःचा फोटो चिटवा, त्याला स्वतःचा क्लास द्या, वर्ग लिहा, म्हणजे त्या पुस्तकाचा दर्जा चांगला होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचं समाधान मिळतं. आता दुसरी गोष्ट जी आहे, मी या ठिकाणी खास करून आता प्रकाशन आपलं बाकी आहे. मला असं वाटतं की मला पुन्हा एकदा संधी द्या. पुस्तकामध्ये काय आहे हे मी पुस्तक प्रकाशन झाल्यावर सांगतो, आधी सारखं संयुक्त नसतं. धन्यवाद. दिल से साबित करो मी जिंदा हो. फक्त धावपळ करून अभ्यास करून चालणार नाही. अभ्यास हा एक पार्ट आहेच, पण याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरची माझी स्वतःची डेफिनेशन आहे की तो ऑलराऊंडर असला पाहिजे. ऑलराऊंडर म्हणजे त्याला लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, ड्रॉइंग करता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे आणि डान्सही करता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी म्हणजे शेतात काम करण्यापासून ते बॉर्डरवरती लढण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जगातला एकमेव प्राणी करू शकतो असा माझा ठाम विश्वास आहे. आणि तो एकमेव प्राणी म्हणजे इंजिनियर, फक्त इंजिनियरच आहे. बाकी दुसरं मला दिसत नाही, कारण मी इंजिनियर आहे. आपल्या कॉलेजच्या आठवणी, आपल्या कॉलेज लाईफच्या आठवणी या आपल्या लाईफ टाईम मेमरीज असतात. आणि हे जे मॅगझिन आपला जे आपण इनॉग्रेट करून पब्लिश करतो, this magazine is the reflection of our college life. आपल्या कॉलेज लाईफचं प्रतिबिंब याच्यामधून दिसत असतं मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त पार्टिसिपेशन अपेक्षित आहे. There is no secret to the success. It is the result of preparation, hard work and learning from the failures. सर एक थोडक्यात कॉलेजबद्दल सांगतो की स्वातंत्र्य सेनानी विजयराजे काबरा यांनी जवळपास 40 वर्षांपूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन वर्कर्स म्हणजे IIRW ही जी संस्था स्थापन केली. याचा उद्देश असा होता एक सामाजिक बांधिलकी
या भागातील लोकांना स्किल बेस्ड एज्युकेशन देण्यासाठी 40 वर्षापूर्वी या IRW ची स्थापना झाली आणि या भागातील कित्येक तरुणांना आज जे सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत कित्येक तरुणांना घडवले त्यांच्या पायावरती या संस्थेने उभं केलं आहे आणि त्यांच्याच कार्याला पुढे मोडतोड देण्यासाठी डॉक्टर झवर सर यांच्या अध्यक्षतेखाली 2012ला या मराठवाड्यातील काही नामवंत उद्योजक रिटायर्ड IAS ऑफिसर्स यांनी एकत्र येऊन ICEEM म्हणजे इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटची स्थापना केली. 2012 पासून त्याच्याही अगोदर बळवंत वाचनालय, सहजीवनवाडी आणि जनशिक्षण संस्था हे IRW चे वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. बळवंत वाचनालयाची इमारत जवळपास 100 वर्ष जुनी इमारत औरंगाबाद सिग्नलजवळ आहे. जनशिक्षण संस्था ही आपली सिस्टर ब्रांच, बऱ्याच मुलांना माहिती नसेल, बळवंत वाचनालय तुम्ही औरंगाबाद सिग्नलजवळ गेल्यानंतर आहे, तिथं जाऊन एकदा बघा. त्या लायब्ररी सोबत आपला टाइम आहे, कॉलेजचा आहे, कॉलेजला बरेचसे पुस्तकं त्या लायब्ररीमधून मिळतात. वाचन केलं, वाचा तर वाचा ही म्हण आपण सगळ्यांना माहिती आहे. म्हणून जेवढं वाचन तुम्ही कराल तेवढं तुमचं लिखाण वाढेल, तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग वाढेल. नॅक मानांकित ICL कॉलेजला नॅक मानांकित असून या कॉलेजला वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त आहेत. त्यातला एक म्हणजे इंडिया टुडेकडून फास्टेस्ट ग्रोइंग इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन मराठवाडा. त्यानंतर महाएक्सपोमध्ये बेस्ट इन एज्युकेशन अँड बेस्ट इन इनोव्हेशन इन मराठवाडा रिजन.
आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्याच प्रेरणेतून आणि आशीर्वादातून आम्ही ह्या सगळ्या उपक्रमांचं आयोजन करत आलेलो आहोत आणि यानंतरही करत राहू. यानंतर मी पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. या पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे तुमच्या कलागुणाचा सत्कार आहे. सांगितलं नाही पाहिजे असा एक संकेत असतो. सर, आम्ही फक्त ह्या 10 कृती काढलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे तुम्हाला प्रिंटिंग कॉस्टबद्दल जास्त बोलायचं काही काम नाही. तर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना PDF देणार आहोत. हा या वर्षीचा पहिलाच प्रयोग आहे. याची जो प्रिंटिंग कॉस्ट 250-300च्या घरात जवळपास गेलेली आहे. थेट आम्ही कलर पेंटिंग केलं आहे, पण हा पहिलं वर्ष आहे. त्यानंतर आम्ही थोडं विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन, त्याचं थोडंसं क्वालिटी थोडंसं वाढवून आपण दरवर्षी हा प्रयोग आम्हाला थोडा स्टँडर्ड लेवलला न्यायचा आहे, जेणेकरून ते एक चांगली आठवण राहावी अशा पद्धती. हा एक प्रयोग आहे. आम्ही पूर्ण विद्यार्थ्यांना PDF देणार आहोत. यामध्ये काही चुका झालेल्या असतील, आपण खूप त्याच्यावर खूप परिश्रम घेतले. दुसरी गोष्ट अशी आहे की वर्षभराचा आढावा त्यामध्ये यावा असा एक उद्देश होता. आपण वर्षभरात खूप कार्यक्रम घेतो, त्यामुळे ते कार्यक्रम जर कव्हर केले असते तर हा 212 अंक झाला असता. त्यातही आपल्याला खूप काठी त्याची छाटणी करावी लागली. अतिशय गोष्टी आपण गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की या निमित्ताने यातले मॅक्झिमम विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत. सर, शहरी मुलं आमच्याकडे 22% असतील, पण मॅक्झिमम मुलं खेड्यातले आहेत. तर या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी आम्ही घेतल्या मुलांच्या, त्या इतक्या क्वालिटीच्या आहेत, इतके दर्जेदार आहेत. काही मुलं जे लिहितात ते मला फक्त तुम्हाला निदर्शनावर द्यायचं आहे की यामध्ये बसलेली जी मुलं आहेत ती खूप प्रतिभावान आहे. अशा लोकांना प्रोत्साहन मिळत नाही, योग्य व्यासपीठ मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे ती मोठी होत नाही. त्याला जर चांगले माणसं जर मिळाले तर ते आयुष्यात खूप मोठी होऊ शकतात. याचं काही गोष्टी मी फक्त तुम्हाला आवडतो ते वाचून दाखवतो. त्यामध्ये इथे एक रोहिणी खादेकर नावाच्या आपल्याकडे मुलगी आधी त्या गाव बसते. रोहिणी खादेकर ही तसं बोले. तुमचं फक्त 10 मिनिट घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही, वेळेचं भान झालं असतं. ही रोहिणी खादेकर आहे. तिची कविता आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. मी तिच्या सर्व वाचून दाखवतो, काही ओळी फक्त. तिच्या आयुष्य नावाची कविता आपल्या पुस्तकात आहे. रोहिणी खादेकर म्हणते, आयुष्य प्रेम जिव्हाळ्याचा बळा, आयुष्य प्रेम जिव्हाळ्याचा बळा, सोसलेल्या उतार चढावाचा काळा. हे तिच्या कवितेचे वाक्य आहे. अतिशय सुंदर वाक्य आहे ते. ज्यांना कळतं त्यांच्यासाठी झाला घालता. याच कवितेची पुढे म्हणते, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. 2 मिनिटं घेऊ, जास्त काही वेळ घेणार नाही. ऑनरेबल डायस, ऑनरेबल चीफ गेस्ट, ऑल डिग्निटरीज ऑन डायस अँड ऑफ दी डायस. सगळ्यात महत्त्वाचं की जवळपास 30 मुलांनी, मी जस्ट मोजले, 30 मुलांचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यात आहे. एक कविता या सगळ्या गोष्टी बनवून लिहून शेवटपर्यंत नेण्याचं. तर सगळ्यात महत्त्वाचं की या 30 मुलांसाठी आणि मुलींसाठी एक जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि या 30 स्टुडंट्सला एक स्पेशल जेवण ICM कडून असेल. त्यांच्या मेहनतीला एक खास आपण असं म्हणूया की त्याचं फक्त ही गोष्ट, पण एक वेगळेपण त्यांनी दाखवलेलं आहे. तर एक खास ICM कडून एक वेगळी मेजवानी तुमच्यासाठी.
एक 2-3 गोष्टी फक्त सांगतो, 2-4 ओळीतच सांगतो. एक्झाम झाली तेव्हा तुम्ही गावाकडे गेलात आणि गावाकडे जाऊन आल्याच्या नंतर तुम्ही एक खास इम्प्रूव्हमेंट पाहिलेली आहे, राईट. दरवर्षी ICM मध्ये आपण काही ना काही इम्प्रूव्हमेंट पाहत असतो, ठीक आहे. ती इम्प्रूव्हमेंट म्हणजे सगळ्यात चांगली मोठी इम्प्रूव्हमेंट म्हणजे सर आपल्यासोबत ॲज अ डायरेक्टर म्हणून ICM ला फुल टाइम सरनी जॉईन केलेलं आहे. इम्प्रूव्हमेंट हा शब्द मी मुद्दाम का वापरला यासाठी की मागच्या 6-8 महिन्यापासून सरांना आमची सगळ्यांची विनंती होती की तुमचा जास्तीत जास्त वेळ आम्हाला द्या. आमची म्हणजे कोणाची मॅनेजमेंटची तर होतीच, ह्याच्यात काही विषय नाही. पण मी स्वतः सरांचा स्टुडंट आहे, डायरेक्ट स्टुडंट आहे, इनडायरेक्ट नाही. सहा सर डायरेक्ट स्टुडंट आहे, मगर सर डायरेक्ट स्टुडंट आहे, काकाराम मॅडम डायरेक्ट स्टुडंट आहे, जेवढे सिनियर फॅकल्टी आहेत ते सगळे सरांचे डायरेक्ट स्टुडंट आहेत, राईट. आणि जेव्हा आपला डायरेक्ट जिथं आपण स्टुडंट असतो आणि आपले शिक्षक आपल्यासाठी फुल टाईम वेळ काढतात तर ती भावना एक वेगळी असते. ही आमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी एक छान इम्प्रूव्हमेंट आणि एक छान मी असं म्हणूया की खूप चांगल्या पुढे गोष्टी होण्यासाठी एक संधी ICM साठी चालून आलेली आहे. सरांचं नेटवर्क, सरांबद्दल एक 2 गोष्टी मुद्दा मी सांगेन. नॅशनल लेवलला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 6 विंग आहेत आय थिंक. तर त्या 6 विंगपैकी एका विंगचे चेअरमन सर स्वतः रिप्रेझेंट करतात. म्हणजे नॅशनल लेवलला ज्यांचं रिप्रेझेंटेशन आहे असं व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे. 20 PhD कॅन्डिडेट सरच्या अंडरमध्ये आहेत. त्यांच्या रिलेशनशिपमुळे आपल्या मुलांना आता पुढे IIT मध्ये सुद्धा जर इंटर्नशिपला जायचं असेल, सरांनी आता खास करून इंडस्ट्रीचा खास उल्लेख केला की इंडस्ट्रीला स्कोप काय काय आहे, तर 100% इंडस्ट्रीत आपल्यासोबत आहेच आहे. प्लस IIT ला सुद्धा इंटर्नशिपच्या हिशोबाने आपल्या विद्यार्थ्याला संधी सरांच्या कॉन्टॅक्टमधून अवेलेबल आहे. इव्हन जपानमध्ये सुद्धा काही संधी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला उपलब्ध असतीलच. खूप अशा संधी आपल्याला उपलब्ध आहेत. त्या संधीचा योग्य फायदा योग्य वेळी आपण घेतला पाहिजे हे तुम्हाला माहिती असावं म्हणून हे मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. सेकंड थिंग, या वर्षीपासून म्हणजे खास करून तुम्हाला आनंद वाटतो की 6 ICM चे स्टुडंट स्पेसिफिकली मध्ये इररिस्पेक्टिव्ह ऑफ ब्रांच 6 ICM चे स्टुडंट 23-24 मध्ये गव्हर्नमेंटमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे की जे किमान 50,000 ते 60,000 मुलं तिथे एक्झामला बसतात आणि त्याच्यातून निवडक 100, 200, 300 किंवा 1000 मुलांची निवड होते. अशापैकी जवळपास 6 जण हे आपले ICM चे गव्हर्नमेंट जॉबमध्ये 2024 मध्ये जॉईन होतील. तर एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं एक चांगलं सेंटर उभं करण्याच्या हिशोबाने आपण सिव्हिल, स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनिअरिंग, आता जे काही मुलं फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला येतील त्याच्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं स्पेशल सेंटर चालू करण्याचा आपला मानस आहे. हा रिझल्ट पाहून आणि जे काही गायडन्स अवेलेबल आपल्याला आहे त्या हिशोबानं अजून एक गोष्ट खास इंडस्ट्रीच्या ओरिएंटेड सांगायची इच्छा होते की जसं सिव्हिलला आपण ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हिशोबाने आपण चालू करतोय, एक मानस तुमच्या बोलण्यातून एक असा निघतोय की सगळ्यांच्या बोलण्यातून की इंडस्ट्रीच्या हिशोबाने इंजिनियर्स घडले पाहिजे आणि त्याची सुरुवात नॉर्मली हे मेकॅनिकल इंजिनियर पासून होत असते. यावेळेस डायरेक्ट सेकंड इयरचे जेवढे मेकॅनिकलचे स्टुडंट असतील सेकंड इयरचे यांना जास्तीत जास्त म्हणजे फायनल इयर पर्यंत हे सगळेच उद्योजक कसे घडतील आणि ज्याला कॉलेजमध्ये आपल्या कॅम्पसमध्ये जेवढे काही आपले रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तुमचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, या सगळ्यांचा वापर करून जास्तीत जास्त सेकंड इयर मेकॅनिकलचे मुलं जे काही नवीन येतील डिप्लोमाच्या बेसिसवर त्यांना मॅक्सिमम उद्योजक म्हणून कसं घडवता येईल. स्पेशल बॅच खास करून इंटर्नशिप बॅच आपण ज्याला म्हणूया, इंटर्नशिप नाही इंटरप्रिनरशिप असे बॅच आपण म्हणूया मेकॅनिकलसाठी. तशा पद्धतीने सगळं विभाग प्रमुख आणि सगळ्यांनी आपण जर ठरवलं होऊ शकतं. कर्नाटकला मी होतो आधी 8.5 वर्ष, तिथं काही डिप्लोमा होल्डर्स आहेत ऑलमोस्ट 10 to 15 ज्यांचं मागच्या 10 वर्षामध्ये खास मुद्दाम सांगेल तुम्हाला आपण
बऱ्याच वेळेस कसं आहे की पेपरमध्ये बातम्या वाचतो आणि त्या बेसिसवर आपण काहीतरी करिअर डिसाईड करत असतो. ठीक आहे, जसं उत्सुक सगळे आपण IT च्या मागे लागतो फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, किंवा 10 ते 15 स्टुडंट असे आहेत की ज्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये स्वतःचा व्यवसाय शून्यापासून म्हणजे स्वतः आपल्या ऑफिसचं झाडू मारण्यापासून सुरुवात केली आणि त्यांचा टर्नओव्हर हा 1 करोडपेक्षा जास्त आहे. या जस्ट डिप्लोमा होल्डर्स हे ग्रामीण भाग, मराठीच येतं, इंग्लिश फार काही येत नाही, पण एक जे मेहनत करण्याची जी जिद्द असते, खरं पोटेन्शियल कुठं असतं, खेळत असतं. आणि ते जे खरं पोटेन्शियल आहे त्यांनी जर बिझनेसमध्ये पाय ठेवला तर निश्चितपणे इथेही करोडोचा टर्नओव्हर असणारे उद्योजक निश्चितपणे घडतील. अशा काही आमच्या प्लॅन्स आहेत. या प्लॅन्समधल्या काही गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या. खूप मोठं व्हायचे आपल्याला ICM सोबत आणि ICMलाही. तुम्ही मोठे झाले म्हणजे ICM बाय डिफॉल्ट मोठं होऊन जातं. तुम्हाला जास्तीत जास्त मोठं करण्यासाठी मॅनेजमेंट नेहमी 24 तास आमच्या सपोर्टिंगला असतं आणि आठवण करून देतं की आपल्याला या खेड्यामधल्या पोटेन्शियलला खूप मोठ्या लेवलला न्यायचं आहे. एवढे 2 शब्द बोलून मी संपवतो. थँक्यू. नमस्कार. आजच्या या ICM इंजिनिअरिंग कॉलेजच्या मॅगझिन किंवा सोविनियर पब्लिकेशन्स कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाष सर, जवळ मॅडम, प्रमुख पाहुणे इंडस्ट्रियलिस्ट दुष्यंत आठवले सर, दुसरे पाहुणे श्री चेतन राऊत सर, त्याचबरोबर कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर पद्मावत सर, डॉक्टर शहा, डॉक्टर जाधव सर, भोसले सर, डॉक्टर कुंभे सर, प्राध्यापक आणि मित्र. तो सर्वप्रथम मी आपले कॉलेजचं पहिलं मॅगझिन जे छापण्यात येते आज त्याबद्दल पर्टिक्युलरली डॉक्टर शहा आणि श्री अच्युत भोसले सर आणि त्याची एडिटोरियल टीममध्ये असणारी फॅकल्टी, त्याचबरोबर विद्यार्थी एडिटोरियल टीममध्ये आहेत आणि त्या मॅगझिनमध्ये ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं किंवा कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचे उपक्रम तिथून कोणी राबवले जातील. कारण मित्र, शिक्षण म्हणजे काय, शिक्षणातून काय मिळालं पाहिजे, म्हणजे फक्त अभ्यासक्रम आणि त्यातून मिळालेलं ज्ञान आणि तेच शिक्षण असं नाही. तर शिक्षण जे असतं की विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला सर्वांगाने घडवतं. अलॉंग विथ करिक्युलम किंवा अकॅडमिक्स त्या व्यक्तीचा सर्वांगाने डेव्हलपमेंट झाली पाहिजे. बऱ्याच वेळेस असं असतं की एखाद्या विद्यार्थ्याला स्पोर्ट्समध्ये आवड असते, कुणाला कल्चरमध्ये आवड असते, कुणाला लिखाणामध्ये आवड असते. तर प्रत्येक त्या विद्यार्थ्याला तो प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला तरच भेटतो. तर तो वेगवेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म, जसं की जाधव सर आणि त्यांची टीम म्युझिकमध्ये आणि गायनामध्ये लीड घेत आहेत, अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म जर मिळाले तर नक्कीच विद्यार्थी पुढे येतील, त्याच्यात त्याचे काय जे स्पार्क्स आहेत ते दाखवतील आणि तो त्यांचा पैलू घडत जाईल. आणि बऱ्याच वेळेस गायन किंवा संगीत किंवा कुठलाही एक विषय हा करिअरचा किंवा जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी तो एक पॉईंट सफिशियंट आहे किंवा इट इज मोर दॅन सफिशियंट असं मी म्हणतो. कारण फक्त करिअर एज्युकेशन किंवा करिक्युलम एज्युकेशनवरतीच लोक मोठे होतात असं नाही. पूर्वी दॅट इज करिअर म्हणजे काय होतं, फक्त इंजिनियर आणि डॉक्टर हे दोनच पेरिस होते. परंतु आज असे हजारो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी, टॉपवर जाण्यासाठी मार्ग उपलब्ध झाले आहेत. तर त्या सर्व अंगाने व्यक्तीची किंवा विद्यार्थ्याची गरज झाली पाहिजे. त्या अनुषंगाने अशा प्रकारचे उपक्रम होणं आवश्यक आहे. आणि आपला हा पहिला अंक निघतोय आणि त्याच्यातले कंटेंट भोसलेसांनी वाचले, जे विद्यार्थी व्यक्त झाले. खरं तर ते एवढे मौलिक विचार आहेत. या वयामध्ये ही मुलं
असा विचार करू शकतात, असे व्यक्त होऊ शकतात, हे सुद्धा एक कल्पनेच्या बाहेरच आहे. तर त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्याचा त्या अंगाचा त्या पैलूचा विकास म्हणजे डेव्हलपमेंट करतच आहे पाहिजे. आणि मी सर्वांचं आभार मानतो. परंतु आजच्या इंटरॅक्शनसाठी दिस फर्स्ट इंटरॅक्शन विथ माय स्टुडंट्स, आय वुड लाईक टू स्पीक ऑन ओनली वन वर्ड. तो वर्ड काय आहे? ॲटिट्यूड. ॲटिट्यूड काय आहे माहिती आहे? If you manage the frequency of this word attitude, जसे की A appears at 1 and J appears at 26 alphabets are. If you add the frequency of the word attitude, ते टोटल किती येते? तिकडे विद्यार्थ्यांपैकी कोणी सांगू कधी पाहिजे तर तो विचार केला का? तर उत्तर दिलं it comes exactly 100. तर मी या ॲटिट्यूड शब्दावरती आपल्याशी थोडं यूज करणार आहे किंवा थोडं शेअर करणार आहे. आणि त्याचं आपल्या जीवनात किंवा प्रत्येकाच्या जीवनात काय महत्त्व असतं हे डिस्कस करणार आहे. सो अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठामध्ये संशोधनामधून हे सिद्ध झालेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल तर त्याला 85% ॲटिट्यूड महत्त्वाचं आहे. आणि 15% विषय ज्ञान जे तुम्ही शिकताय, आता इंजिनिअरिंग शिकताय, तुम्ही काय सिव्हिल शिकताय, तुम्ही इलेक्ट्रिकल शिकताय, हे फक्त 15% कामाला येतं. पुढं जे तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर जे करता, जे तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटिट्यूड हे 85% कामाला येतं. अँड that attitude is a positive attitude. Attitude can go in both the ways. चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय घ्यायचं, काय घ्यायचं आणि काय सोडायचं. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक रोल असतो. विद्यार्थी असतो, पालक असतो, शिक्षक असतो, ऑफिस बॉय असतो, ऑफिसमध्ये काम करणारा नोकर असेल, प्रत्येकाला जर आपल्या रोलमध्ये सक्सेस होत असेल किंवा यशस्वी विद्यार्थी म्हणायचं असेल, यशस्वी पालक म्हणजे काय की त्यांनी पालक म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या आहेत सगळ्या त्या यशस्वीरित्या बॅलन्स करून पार पाडतात. आणि यशस्वी नोकर म्हणजे काय तर ते सुद्धा एक स्किल आहे. नोकर म्हणजे त्यांनी त्याच्या मालकाशी प्रामाणिक राहूनच काम केलं पाहिजे. मग यशस्वी उद्योजक असेल त्याचं यश दिसतंच आपल्याला, समजा त्याला म्हणायची गरज नाही. पण प्रत्येक रोलमध्ये ॲटिट्यूड मॅटर्स. रोल कुठलाही असेल किंवा तुम्ही कुठलाही काम करत असाल त्याच्यामध्ये तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल देन यू विल गिव्ह 100% आणि बेटर, यू विल बेटर. अभिनंदन करतो. आणि आज हे जे मॅगझिन, मला जे 2 गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. ॲक्च्युली आय एम नॉट अ गुड ओरेटर. मी काही चांगलं बोलेल असं मला नाही वाटत. मी अच्युत सरांना सांगितलं होतं की मी बोलणार नाही, पण मला धावलं नाही की मी 2-4 शब्द जे काही बोलू शकेल ते सांगितलं पाहिजे. ते असे की जे मासिक मॅगझिनचं आपला आज आपण इनॉग्रेशन केलं त्याचं नाव संवाद हे जे काही ठेवलं ते मला फार म्हणजे अक्षरशः खूप आवडलं. त्याचं कारण असं की आजकाल आपला संवादच बंद झालेला आहे मोबाईलमुळे. आणि हा संवाद हा चालू असला पाहिजे. तो आपल्या मित्रांशी असेल, घरामध्ये आईशी असेल, बहिणीशी असेल, भावांशी असेल, वडिलांशी असेल, आपल्या टीचर्सशी असेल. आणि आता तुम्ही या पुस्तक रूपाने ते स्वतःला प्रकट केलं कविता म्हणून किंवा लेख लिहून. हे अतिशय या वयामध्ये तुम्ही हे सगळे जे गुण आहात ते जोपासले पाहिजे. आणि खरं तर मला स्वतःला, मी स्वतः इंजिनियर आहे, पण या वयात आम्हाला हे सुचलं नाही. आम्ही उद्योजक बनलो, कारण ती चांगली गोष्ट आहे. पण हे आपल्याला मध्ये जे काही सुप्त गुण असतील ते एक्सप्रेस केले पाहिजे या मताचा मी आहे. किंवा मला ते आता कळायला लागलेलं आहे की तुम्ही जी गोष्ट करून दाखवली, खरं त्या मुलांनी ज्यांनी ज्यांनी लेख दिले, कविता लिहिले, त्यांचं मी खरं तर कौतुक करतो. दुसरी गोष्ट, आता कोणीतरी जे म्हटलं की मी इंजिनियर रन दी वर्ल्ड असं काहीतरी वाक्य उच्चारलं, बरोबर आहे? इंजिनियर जग चालवतो. हो, जग चालवतं. आणि
तुमचे चेअरमन हे डॉक्टर आहे. म्हणजे तुम्ही फक्त इंजिनियरच होणार नाहीये, पण यू विल बी गुड ह्युमन बिईंग्स ऑल्सो. हे कारण ही कॉम्बिनेशन मला कुठे दिसलं नाही कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला. हे एकदम या गोष्टी होते जे मला मनामध्ये सांगावसे वाटत होते. थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर. वन्स अगेन आमचे मित्र अक्षित सर मला इथे बोलवलं आणि सगळं माहिती. धन्यवाद. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ, ICL इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर धोवर सर, देशमुख सर, पद्मावत सर, धोवर मॅडम आणि आमचे मित्र राऊत सर, मासिकाचे अध्यक्ष आहेत, तसेच उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि मी असं म्हणेल की भारताचं भविष्य जे तुमच्या हातात आहे असे माझे मित्र आणि मैत्रिणी. जसं आता सरांनी सांगितलं की मी बोलायला किती वेळ बोलू शकतो त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण कसं आहे की तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि मला वाटतं 45 मिनिटं आपल्याला दिलेली असतात. माहीत नाही आता 1 तास झाला आहे का 45 मिनिटं, पण एक सर्वसाधारणपणे आमच्या वेळेस तरी 45 मिनिटं प्राध्यापकांचा 1 तास असायचा. तर तरी मी थोडा वेळ घेणार नाही, कारण का की बऱ्याच जणांना आत्ताच आपण बोललो किंवा 5 वाजताची बस होती गेली होती. पण काही गोष्टी मी मुद्दाम म्हणेन. जसं आता राऊत सरांनी सांगितलं की संवाद, आणि खरंच तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं पण माझ्याही मनात हेच आलं होतं की बाबा संवाद हा व्हायलाच पाहिजे. आणि त्यासाठी ज्यांनी कोणी हे सगळे काही मेहनत घेतलेली आहे आणि तुमच्या मॅनेजमेंटनी तुम्हाला सपोर्ट करून, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट करून आणि विद्यार्थी मित्रांनी हे जे काही केलेलं आहे त्याबद्दल मी खरंच मनापासून सर्वांचं कौतुक करतो आणि धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो की असा संवाद हा कमीत कमी सगळीकडे तुमचा चालू ठेवावा प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि जेवढा तुम्ही संवाद साधाल तेवढे तुम्ही पुढे जाल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हाच मुद्दा किंवा हेच गोष्ट म्हणजे बीइंग ॲज अ इंजिनियर, तुम्ही सगळे या ठिकाणी इंजिनियर आहात मला वाटतं एक्सेप्ट आपले डॉक्टर साहेब जे चेअरमन आहेत ते सोडले तर, आणि कदाचित मॅडम सुद्धा. पण इंजिनियर होणं, आणि खरंच मी आता असंही म्हणेन किंवा इंजिनियर कॅन डू एनिथिंग इन द वर्ल्ड, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इंजिनियर हा पुढा असतोच आणि असतोच असतो. इव्हन दो मेडिकल फील्डमध्ये सुद्धा हेच सांगेल की त्यांना सुद्धा इंजिनियर लोकांनी इक्विपमेंट्स तयार करून दिले म्हणून तेही ते तेवढेच पुढे आहेत आणि एक्सपर्ट आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आणि मी बीइंग ॲज अ इंजिनियर कोणती गोष्ट करू शकतो किंवा इंजिनियर काय करू शकतो हे मी तुमच्या समोर उभा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे मी साधा वर्कर होतो, सुपरवायझर होतो, प्लांट इन्चार्ज होतो, मी सेंट्रल गव्हर्नमेंटची आकाशवाणीची 9 वर्ष नोकरी केलेली आहे, शेती केली, शेतीमध्ये मला प्रगतीशील शेतकरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट उद्यान पंडित पुरस्कार दिला. ते सोडून परत मी इंजिनिअरिंग किंवा इंडस्ट्रीजमध्ये उतरलो. इंडस्ट्रीज वैशाली लेझर सारखी एक इंडस्ट्री मी चालू केली. आज माझे 3 फर्म आहेत. वैशाली लेझर LLP आहे, वैशाली इंडस्ट्रीज आहे, एक्सप्रेस इंजिनियर आहे. जवळजवळ 50 लोकांना माझ्याकडे मी काम दिलेलं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना बीइंग ॲज अ इंजिनियर मला उद्योगामध्ये सुद्धा 2019 मध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात जातो, आणि मॅडमने सांगितलं की प्रामाणिकपणे काम करत जर असाल तर तुम्हाला पुरस्कारही मिळत राहतात आणि तुम्ही कामही करत राहता. प्रामाणिकपणे तुम्हाला काम करत राहायला पाहिजे आणि तुम्ही एकोप्याने जेवढं काम करू शकाल, जेवढं तुमच्या टॅलेंट आहे, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट असतं. जसं आता मॅडमने सुद्धा सांगितलं होतं आणि प्रत्येकात एक टॅलेंट आहे. आता कोणतं टॅलेंट आहे, कशा प्रकारचं टॅलेंट आहे हे तुमच्या याच्यामधून आता या संवादच्या निमित्तानं दिसून यायला लागले. आणि कदाचित मला असं अपेक्षित आहे आणि या याच्यातही हे अपेक्षित आहे किंवा या याच्यात जेवढ्या जणांनी पार्टिसिपेट केले करत मी त्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि पुढच्या वेळेस याच्यापेक्षा 10 पटीने सगळ्या जणांचं व्हायला पाहिजे
पाहिजे अशी मी एक अपेक्षाही व्यक्त करतो. आणि अजून एक अपेक्षा व्यक्त करतो की पद्मावत सरांनी या सगळ्या जणांना ज्यांनी ज्यांनी लिहिलंय त्यांना त्यांनी जेवणासाठी बोलवलंय. आम्ही काय घोडं मारलंय, आम्ही उद्योजक आहोत. तर कदाचित आम्हाला त्याच्यासाठी बोलवतील, म्हणजे आम्हाला अजून जास्त संवाद त्या ज्यांनी ज्यांनी लिहिलाय त्यांच्याशी करता येऊ शकेल. तर मी अजून एक गोष्ट थोडक्यात ते बघितलं, त्याच्यामध्ये मुलींचा सहभाग जास्त आहे, मुलींच्या कविता जास्त आहेत. मुलांनी काय घोडं मारलंय मला माहिती काय इंजिनियर कविता लिहू शकत नाही का? काय जोर मारले पाहिजे. मुलींच्या कविता मला हे काही पाहिजे मुलांनी सुद्धा करायला हरकत नाही. म्हणजे आता भोसले सरांनी सांगितलं की मी पुस्तक लिहिलंय, बीइंग ॲज अ इंजिनियर. मी पुस्तक लिहिलंय आणि माझ्या नावाचं जे काही उपयोग आहे म्हणजे आठवले, तर आठ वले त्याच्यात मी 8 सेगमेंट केले आणि 8 सेगमेंट मध्ये मी माझं जो काही प्रवास आहे तो व्यक्त करायचा मी माझा प्रयत्न केलेला आहे. मी पुस्तक लिहिले आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांना ते कदाचित माहीत नसावं, MGM युनिव्हर्सिटीनी त्यांच्या प्रथम वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य विषय म्हणून सुद्धा त्या पुस्तकाला घेतलेला. म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये म्हणजे व्हॉट इंजिनियर कॅन डू, मला हे म्हणायचंय की बाबा इंजिनियर माणूस काहीही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आता जसं मी हे म्हटलं की संधीचा फायदा सुद्धा घेता आला पाहिजे. पेंडेमिक पिरियड मध्ये जग थांबलेलं होतं, सगळे लोक घरात बसलेले होते, म्हणजे सगळे म्हणण्यापेक्षा मेडिकल फील्ड चालू होतं, कारण त्या पिरियड मध्ये तेवढी ती गरज होती. पण औरंगाबाद मध्ये माझ्यासारखा एक इंजिनियर एकही दिवस घरी बसलेला नव्हता आणि मी नव्हतो. माझ्याकडे सीपीची परवानगी होती, 4 गाड्यांची मी परवानगी काढली होती आणि रोज मी घराच्या बाहेर सकाळी 8 वाजता पडायचो आणि रात्री 10 वाजता घरी जात गेलो होतो. त्या पिरियड मध्ये कदाचित मी किती लोकांना म्हणजे पेंडेमिक मध्ये किंवा कोरोना झालेल्यांना मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोहोचवलेला, कारण त्या बऱ्याच जणांना माझ्या मित्रापैकी सगळ्या जणांना माहित होते की अरे याच्याकडे परमिशन आहे, गाडी आहे आणि हा हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतो. पण मला ती परवानगी का मिळाली होती? बीइंग ॲज अ इंजिनियर मी हॉस्पिटल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग माझ्या कंपनीमध्ये चालू केलं होतं आणि त्या पिरियडमध्ये मी हॉस्पिटल बेड, स्ट्रेचर, व्हीलचेअर, त्याच्यानंतर आयव्ही स्टँड, साईड लॉकर्स हे मी माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंग करून आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल अँड हॉस्पिटल कॉलेजला मी ते त्या पिरियडमध्ये सप्लाय सुद्धा केले होते. म्हणजे संधीचा उपयोग म्हणजे माझ्या डोक्यात ते नव्हतं, पण त्या पिरियडमध्ये मी ते केलं आणि त्या याच्यामुळे मला सीपी कडून परवानगी सुद्धा मिळाली आणि 4 गाड्यांची परवानगी होती, ट्रान्सपोर्ट व्हेकल सहित. तर अशा कोणत्याही गोष्टीमध्ये जगामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची संधी ही अवेलेबल असते, त्या फक्त संधीचा उपयोग घेता आला पाहिजे आणि ती संधी ओळखता आली पाहिजे. तुम्हाला तुमच्या मधला जो गुण आहे तो जर ओळखून तुम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यावर तुम्ही किंतु परंतु हे असं का, हे असंच करणं बरोबर आहे का, असे जर प्रश्न तुम्ही जर तुमच्या मनात निर्माण करत गेला तर तुम्हाला त्याचं उत्तर ऑटोमॅटिक शोधण्यासाठी तुमचं माइंड चालेल आणि त्या माइंड मधून तुम्हाला वेगवेगळे रस्ते मिळत जातील आणि त्या रस्त्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकता. कोणालाही जे काही करायचं असेल तर माणूस काय करतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी पाहिजे असतं. पाहिजे असतं म्हणजे कसं मिळेल ते त्याला त्याचं काही ना काहीतरी करावं लागतं. म्हणजे आज मी हे म्हणेल किंवा उद्योग हा करणं फार गरजेचं झालं आहे, कारण नोकऱ्या ज्या अपेक्षित होत्या की कुठल्या ना कुठल्या गव्हर्नमेंट मध्ये मला जॉब मिळेल, आजकाल तसं मिळत नाही आणि त्याची अपेक्षा सोडून देऊन तुम्ही उद्योजक व्हा, जेणेकरून तुम्ही कुणाला ना कुणाला तरी जॉब देणारे बना आणि ही गोष्ट तितकीच आवश्यक आहे. तुम्ही शिकला, इंजिनियर झाला, वेल चांगलीच गोष्ट आहे, पण शिक्षण घेऊन जसं आता सरांनी सुद्धा सांगितलं, देशमुख सरांनी की 85% आणि 15%च्या याच्यामधले जे काही आहे तेवढंच शिक्षण तुम्हाला कामाला येतं आणि ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला 85% तुम्हाला दुसऱ्या गोष्टीमधून त्या काही गोष्टी घ्याव्या लागतात आणि त्या तुमच्या संवादामधून पुढे येऊ शकतात आणि हा संवाद तुमचा चालू राहिलेला पाहिजे आणि हा संवाद तुम्ही जेवढा करा तेवढं चांगलं आहे.
म्हणजे मी हेही म्हणेल की आज आता तुम्ही कमीत कमी ग्रॅज्युएट होत आहे. मी एक डिप्लोमा होल्डर आहे फक्त. माझा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला आहे 84 ला. पण ज्या काही ठिकाणी मी काही बोलतो किंवा कुठं कुठं जातो त्या ठिकाणी इंजिनियर लोक सुद्धा असतात. त्या ठिकाणी मी 1-1 तासाचं माझं ऑनलाईनचं लेक्चर सुद्धा आहे की काय करावं काय नाही करावं आणि कशा पद्धतीने करावं. म्हणजे त्याही याच्यासाठी केलं. दुसरी गोष्ट असं आहे की इंजिनियर कॅन डू, म्हणजे मी इथे डॉक्टर साहेबांना अजून एक गोष्ट सांगेन की आमचा एक मित्रांचा ग्रुप आहे त्या याच्यामध्ये डॉक्टर लोक बरेच आहेत. म्हणजे कदाचित मी हे सांगेन की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी डाएटच्या याच्यासाठी जगन्नाथ दीक्षित किंवा दीक्षित पॅटर्न म्हणूनही बऱ्याच जणांना माहिती असेल तर तोही आमचा मित्र आहे. आणि आम्ही त्या ग्रुपमध्ये बोलताना असा एक विषय निघाला होता की या याच्यातलं काय करायचं. मी माझं वजन 21 दिवसामध्ये 10 kg कमी केले. 78 वरून 68 वर मी आले. आणि ही गोष्ट कशी केली काय केली हे मला या डॉक्टर लोकांना मी सांगितलं. तर त्यावेळेस मी 15 मिनिटं डाएटवर की कॅलरी मॅनेजमेंट किती महत्वाचं आहे आणि तुम्ही कॅलरीज किती घेता, कशा घेता, का घेता आणि घेताना तुम्हाला आवश्यक का आहे याच्यावर मी 15 मिनिटं त्यांच्याबरोबर लेक्चर केलं. त्याच्यामुळे मला ते बरेच जण आता अर्धवट डॉक्टरही म्हणायला लागलेले आहे. माहित नाही पण कसं आहे की प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्याशी जेवढं प्रामाणिक राहाल आणि जेवढा तुम्ही स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि तेवढं तुम्ही करत राहावं. मला वाटतं आजच्या याच्यामध्ये कदाचित परत अजून आपल्याला वेळ जर मिळाला तर निश्चितच मग 1-1.5 तास आपण चांगल्या गप्पा मारू. दुसरी गोष्ट ICM इंजिनिअरिंग कॉलेज आणि तुमचे इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी वेगवेगळे फील्ड्स उपलब्ध जे करून देत आहे. म्हणजे मी तर म्हणेन किंवा ते कसं आहे की जेवताना चौरस आहार पाहिजे असतो तसं शिक्षणामध्ये सुद्धा चौरसपणा जो काही निर्माण करायचा इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे तो फार चांगला आहे. आणि त्याच्या याच्यामधून तुमच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांना किंवा उपजत गुणांना जेवढा वाव मिळू शकेल तेवढा मिळू शकेल आणि त्यांना तुम्ही विकसित करून सगळ्यात जास्त सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की उद्योजक व्हा, जॉब देणारे बना आणि त्याच्यामधून तुम्हाला पैसा मिळू शकतो. आजच्या याच्यामध्ये मला ती एक गोष्ट जाणवली. मला वाटतं ते एका मुलीने दिलेलं आहे की पैशाच्या संदर्भात सुद्धा आणि पैसा मिळवणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मी हेही म्हणेन तुम्हाला की मी माझा सुरुवात करताना 8 रुपये रोजंदारीपासून सुरुवात केल्याच्या नंतर आज माझा 5 करोडचा व्यवसाय आहे आणि 50 लोक काम करतात. तर ही गोष्ट तितकीच खरी आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने करावे. संस्थेचा आणि याच्यापासून तुम्हाला लोकांना चांगला फायदा होईलच आणि तो करून घ्यावा. जसा सरांनी अजून एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही सगळे ग्रामीण भागातून आहात. मी सुद्धा ग्रामीण भागातलाच आहे. कदाचित तुम्हाला जर मिळाला वेळ पुस्तक तुमच्या लायब्ररीत आहे माझं ते पुस्तक वाचायचा प्रयत्न करा. तुम्हाला अजून काही गोष्टी तर त्या याच्यातून इन्स्पायरेशन जर मिळालं तर वेल अँड गुड. आम्ही असं म्हणतो आणि मी बऱ्याच ठिकाणी माझ्या लेक्चरमधूनही सांगताना हेच सांगतो किंवा मी तर बनलेलं आहे. जे काय बनायचं किंवा बनता येऊ शकत होतं तेवढं मी नक्कीच बनलेलो आहे आणि अजूनही काय काय बनणार आहे आयुष्यात मला माहित नाही. एक सरांनी अजून एक गोष्ट सांगितली होती की मी त्या सीपीची भूमिका सुद्धा करतोय म्हणजे सिनेमात सुद्धा काम करतोय. तर ही सुद्धा एक गोष्ट वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे इंजिनियर कॅन डू इन एव्हरीथिंग इन एव्हरी फील्ड. ही एक गोष्ट तुम्हाला मी अजून एकदा सांगतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आमच्यापेक्षाही चांगले उद्योजक होऊन तुम्ही आमच्याही पेक्षा जास्त पैसा कमवावा, उद्योजक व्हावे अशी मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी मला ICM कॉलेजने इथं बोलवलं त्याबद्दल मी परत संयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द मी तुम्हाला सांगायचे.